पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल. हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरांचा खोटारडेपणा उघड. हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरची सही. पुण्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना केली मेहरबानी. शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध. खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. सरकारी महिला नोकरदारांनी लाडक्या बहिणींचा लाभ घेतला. 2,200-652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये लाटले. नागपूर पोलिसांनी कारमधून नेली जाणारी 60 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. कारमधील 4ही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत. रक्कम कोणाची आणि कशासाठी नेली जात होती याचं गूढ. मुंबईमध्ये 481 धनाढ्यांनी 14,000 कोटींचा मालमत्ता कर थकवला. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांकडून करबुडव्यांची यादी सादर. कर वसुली करा, रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई. भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्र, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाहू. मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच धरण भरण्यास सुरुवात. बीडचं मांजरा आणि बिंदुसरा धरण भरलं. रत्नागिरीचं शीळ धरण तर पाटणचं महिंद धरणही ओव्हरफ्लो. नवी मुंबईमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेला 1,81,00,000 लुटलं. बनावट आयकर अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. गुन्हे शाखेकडून टोळीला अटक. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ. राज्यामध्ये 425 कोरोनाबाधित रुग्ण. सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक मुंबईत. पुण्यात एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न. यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पासआउट. इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतून मुलींची तुकडी सैन्य. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लढत. विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघ बाहेर जाणार. बुलेटिनमध्ये